चला, कडकडीत उन्हाळा चालू झालेला आहे, मेचा महिना आहे आणि एवढं ऊन पडत आहे. अशा कडकडीत उन्हामध्ये काहीतरी थंडगार आपल्याला असावा वाटतं, लहान मुलांना सुद्धा वाटतं. आपल्याला आईने रोज काहीतरी बनवून द्यावं, नवं नवं. मग आपल्याला सुद्धा वाटतं लहान मुलांसाठी हेल्दी काहीतरी पाहिजे. मग ही आजची हेल्दी रेसिपी तुमच्याकरिताच आहे. नक्की ट्राय करा. आणि मी तुम्हाला सांगते की ही रेसिपी मी डिटेल्स शेअर केलेली नाही आहे. तुम्हाला जर डिटेल्स रेसिपी हवी असेल, आवडल्यास, तर मग मला कमेंटमध्ये लिंक लिहायला विसरू नका. तुम्ही जर लिंक लिहिलं मला कमेंटमध्ये, तर मी तुम्हाला याची डिटेल्स रेसिपी शेअर करल, न चुकता न विसरता. आणि तुम्ही पहिल्यांदा जरी हे कस्टर्ड फ्रूट सॅलड बनवलं तरीसुद्धा तुम्ही चुकणार नाहीत. एवढं अचूक तुम्हाला रेसिपी मी शेअर करल. तर चला, मग आजची रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे. तर मी सकाळी सकाळी असं कस्टर्ड बनवून ठेवलं होतं. तर हे कस्टर्ड दुधापासून आणि कस्टर्ड पावडरपासून बनवलं जातं. सकाळी सकाळी बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. बघा किती छान रबडीसारखं दिसते की नाही हे कस्टर्ड. आणि खायला तर एवढं भारी लागतं आणि पौष्टिक आहे. त्यामुळं नक्की रेसिपी ट्राय करा. तर मी कस्टर्ड सकाळी सकाळी ठेवलं होतं म्हणून ते खूप चिल्ड आणि थंड झालं. आणि जेवढं थंड असेल उन्हाळ्यामध्ये तेवढं खायला मस्त वाटतं, नाही का बरं. मग चला, खायच्या टायमाला असं फ्रूट छान ताजे ताजे फ्रूट कट करायचे आणि यामध्ये मिक्स करायचे. आता तुम्ही कुठलेही तुमच्या आवडीचे फ्रूट्स घेऊ शकता बरं का. पण एरवी कुठलेही फ्रूट नाही भेटले तरी बनाना आणि ॲपल 12 महिने असतो. तर तुम्ही 12 महिने असं कस्टर्ड बनवून मुलांना देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातील. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून सगळे फ्रूट भेटतात. अंगूर असतं, डाळिंबसुद्धा 12 महिने असतं बरं का. ग्रेप्स असतात, अंगूर आणि ग्रेप्स एकच आलं. अंगूर, मँगो असतो, मँगोचा सीझन आहे. मँगो तर एवढा छान लागतो ना या कस्टर्डमध्ये, अप्रतिम चव लागते. आणि असं कस्टर्ड मुलांना बनवून दिलं की ते एवढे आवडीने खातात. पौष्टिक आहे, आईस्क्रीमपेक्षा हे हेल्दीसुद्धा आहे, पौष्टिकसुद्धा आहे. आणि मुलं असे फ्रूट जे खात नाहीत ते तुम्ही स्किप करू शकतात. यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरलेले आहेत. पण ड्रायफ्रूट्स कसे वापरायचे ते पूर्ण डिटेल्स रेसिपी शेअर केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. तर चला, सगळे आवडीचे माझ्या फ्रूट्स टाकून घेतलेत. आणि मँगोसुद्धा मला टाकायचा होता, पण काय झालं, मँगो थोडासा कच्चा होता त्यामुळं मी वापरला नाही. कच्चा मँगो असला की थोडासा आंबट लागतो आणि यामध्ये थोडंसं आंबट वापरल्यामुळे चव बिघडेल म्हणून मी वापरला नाही. पण तुमच्याकडे पिकलेला छान मँगो असेल तर तो नक्कीच वापरा. खूप छान लागतो आणि दिसायलासुद्धा छान आकर्षक दिसतं. आणि ब्लॅक कलरचे जर ग्रेप्स असतील तर ते नक्कीच टाका. अजून तुमचं कस्टर्ड जे आहे ते आकर्षक दिसतं आणि मुलं आवडीने खातील. घरी पाहुणे जरी आले तर त्यांच्यासाठी असं फ्रूट सॅलड बनवून द्या. खूप आवडीने खातील आणि तुमची तारीफ करतील. चला, मग तुम्हाला याची डिटेल्स रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आता बाय बाय. भेटूया परत एकदा.